श्री गजानन महाराज की जय. श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा आजचा आपला भाग आहे भाग 100. अतिथी देवो भव. जय गजानन. आपण गजानन महाराजांचे भक्त. जीवनात महाराजांचा फार मोठा आधार वाटतो. अर्थातच दैनंदिन जीवनात कधी काही संकट आले तर पहिले आठवते ते गजानन महाराज. कळकळीने हाक मारली की त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होते आणि फार मोठा दिलासा मिळतो. मध्यंतरी आमची धाकटी सुनबाई बाळंत होऊन तिला पुत्ररत्न प्राप्त झालं. स्वाभाविकपणेच आम्हा सर्वांना आनंद झाला. पण बाळाची तब्येत बिघडली. बाळाला श्वास घेण्यास त्रास होतोय असं लक्षात येऊन डॉक्टरांच्या मते त्याला लहान बाळांच्या दवाखान्यात हलविणे क्रमप्राप्त झालं. त्याला ICU मध्ये ठेवण्यात आलं. बाळाला बघायला फक्त बाळाचा बाबा येईल असं डॉक्टरांनी सांगितलं. बाळाला बरं वाटेल या आशेत आमची प्रतीक्षा सुरू झाली. आम्हा सगळ्यांच्याच मनाची घालमेल होत होती. त्या दिवशी मुलगा जेवायला घरी आला आणि सांगू लागला, बाळाला उलट्या होत आहेत. औषध सुरू आहे पण तरीही डॉक्टरांनी देवाजवळ प्रार्थना करा असं सांगितलं आहे. ते ऐकून माझे डोळे डबडबले. अशा वेळेस महाराजांशिवाय कुणाचा आधार वाटणार. मी महाराजांच्या मूर्तीसमोर उभी झाले. त्यांची करुणा भाकू लागले. कळवळून बोलले, महाराज बाळाला बरं करा. मी 13वा अध्याय 13 वेळा वाचते. त्याच्याकडे लक्ष द्या. मला स्पॉन्डिलायटिसचा त्रास असल्याने एकदम सलग वाचन मला शक्य नव्हतं. पण यथाशक्ती अध्याय वाचन करण्याचा मी निर्धार केला. माझं वाचन सुरू झालं. वाचनात पुंडलिक भोकरेंच्या दुःखाचं वर्णन आलं आणि देवा न नेई दिवा भला हा माझ्या वंशाचा ओळ आली की मन गलबलून येत होतं आणि शेवटी सांग करून वारीला पुंडलिक गेला मुंडगावला. हे जो चरित्र वाचे भला त्याचे टळेल गंडांतर ही ओवी वाचून मनात आत्मविश्वास जागृत होत होता. मी वाचनाला बसले होते. हिम्मत करून सलग 6व्यांदा 13वा अध्याय वाचत होते. वाचत असतानाच दारावरील बेल वाजली. मी हातात पोथी धरूनच दाराशी गेले. समोर पोस्टमन उभे होते. त्यांनी काही कागद मला दिलेत. मी ते घेऊन सही केली. ते जायला निघाले. भर दुपारी ते आलेत. अतिथी देवो भव या भावनेतून मी टेबलावरील एक संत्र उजव्या हाती घेऊन त्यांना खुणावलं. आता माझ्या डाव्या हातात उघडलेल्या स्थितीत पोथी होती. खाली हाताचा आधार, करंगळीपासून 3 बोटे पानांमध्ये, अंगठा व तर्जनी बाहेर. उजव्या हाताने त्यांना संत्र देऊन वाकून नमस्कार केला. मानवर केली. त्यांनी त्यांचा उजवा हात पोथीवर ठेवला आणि माझ्याकडे बघून हसले. त्यांच्याकडे बघून मला आतून असं जाणवलं की महाराज कोणत्या रूपात दिलासा देतील सांगता येत नाही. ते निघून गेलेत. माझं लक्ष सहज त्यांनी हात ठेवलेल्या पानावर गेलं. तिथे मला ओव्या दिसल्या. हा एकुलता एक पुत्र मला देवा न दिवा नेई भला. हा माझ्या वंशाचा. माझ्या मनाचा उत्साह वाढला. पाठदुखीचा विसर पडून मी 7व्यांदा 13वा अध्याय वाचू लागले. थोड्याच वेळात मुलगा सांगत आला, आई दवाखान्यातून फोन आला. बाळाच्या उलट्या थांबल्या आहेत. लवकरच बाळाची दवाखान्यातून मुक्तता झाली. अतिथी देवो भव चा महाराजांनी इथे असा अनुभव दिला. याआधी मला महाराजांनी अतिथी देवो भव चा एक आल्हाददायक अनुभव त्यांच्या सहज लीलेतून दिला होता. तो सर्वांनाच आनंददायी वाटावा असा आहे. मी सौ नंदा उदय जोशी. सध्या बोरीवली मुंबई येथे असते. पण मिस्टरांची नोकरी बदलीची असल्याने वेगवेगळ्या गावी राहण्याचा योग आला. मला आठवतं आम्ही तेव्हा चंद्रपूरला राहत होतो. एकदा अशीच काही अडचण उद्भवली म्हणून मी श्री गजानन महाराजांना श्री गजानन विजयची 11 पारायणं करीन असे बोलले आणि त्याचप्रमाणे माझी पारायणं सुरू झालीत. प्रत्येक पारायणानंतर 21 मोदकांचा नैवेद्य दाखवावा असं मी ठरवलं होतं. तेव्हा महाराजांनी एक वेगळाच अनुभव दिला. प्रत्येक वेळी 21वा मोदक तळण्यासाठी तुपात सोडला
की दरवाजाची बेल वाजणार आणि जो अतिथी रूपात आला त्याला मी मोदकाचा प्रसाद देणार. प्रत्येक वेळी महाराजांनी हे घडवून आणलं. माझी 9 पारायणं झाली होती. घरी हे सर्वांनीच अनुभवलं होतं. माझा मुलगा राहुल सहज बोलताना त्याच्या मित्राला विजयला हे सर्व सांगता झाला. त्यावर विजयने ही गोष्ट हसण्यावर नेऊन त्याकडे दुर्लक्ष केलं. अशात 10वं पारायण झालं. 11वंही झालं. त्या शेवटच्या पारायणाला मी 21वा मोदक तुपात सोडला आणि दारावरची बेल वाजली. मी दार उघडलं. दारात राहुलचा मित्र उभा होता. महाराजांनी त्या विजयला दारात उभं केलं होतं. विजय म्हणाला, काकू तुपाचा वास येतोय. त्यावर मी बोलले, अरे 11वं पारायण आत्ताच संपलं, मोदक तळते आहे, 21वा मोदक आहे. ये आत ये, बस. आज गजानन महाराजांचा प्रसाद तुझ्या भाग्यात दिसतोय. त्या दिवशी हसण्यावर नेलेली गोष्ट आज विजयने चांगलीच गांभीर्याने स्वीकारली. मी स्मितहास्य करून त्याच्या हातावर मोदक ठेवला आणि बोलले, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. आता आपण ऐकलात हा अनुभव आहे सौ नंदा उदय जोशी बोरिवली ह्यांचा. जयंत वेलणकर ह्यांनी शब्दांकित केलेले, पौर्णिमा देशपांडे हिच्या आवाजात आणि नचिकेत शिरे प्रस्तुत श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा हा भाग. हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तेही आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नका. डॉक्टर जयंत वेलणकर आणि मी पॉडकास्टरचे डिटेल्स खाली शो नोट्समध्ये दिले आहेत. दर गुरुवारी नवीन अनुभव ऐकण्यासाठी मी पॉडकास्टर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा. तुम्हाला जर घरी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची उपासना करायची असेल तर त्यासाठी डॉक्टर जयंत वेलणकर ह्यांनी रेकॉर्ड केलेल्या साधनेचा आपण लाभ घेऊ शकता. त्याची लिंक खाली दिलेली आहे. मी पॉडकास्टरचे इतरही पॉडकास्ट नक्की ऐका. पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन.